आगामी काळ थोरातांच्या दृष्टीने थोडासा कठीण आणि संघर्षाचा काळ असणार आहे. 10 पैकी 8 आज महायुतीकडे आहेत आणि त्या 8 पैकी जवळपास 7 उमेदवार असे आहेत की त्यांना विखे पाटलांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झालेली आहे. आणि विखे गट संगमनेरमध्ये एक बॅकफुटवर आले होते म्हणजे त्या प्रकरणानंतर, पण त्याचे पडसाद म्हणून ज्यावेळेस विखे गटांच्या गाड्या वगैरे जाळण्यात आल्या तर त्याचं एक स्पिरिट तयार झालं. ती जाळपोळ विखे गटाला संजीवनी देणारी ठरली. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नगर जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणार आहोत. लोकसभेला सगळ्यांना माहिती की नगर जिल्ह्यांमध्ये शिर्डी आणि अहमदनगर असे 2 लोकसभा मतदारसंघ येतात. तिथे एका ठिकाणी लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत झाली होती. तिथे लंकेंनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता. सुजय विखेंना पराभवाचा फटका बसला होता आणि त्याच वेळी शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले. तिथे थोरातांनी ताकद लावली, बाळासाहेब थोरातांनी ताकद लावली असं बोललं गेलं. असं लोकसभेत चित्र असताना यंदा मात्र विधानसभेत अगदी चित्र उलट दिसतंय. म्हणजे तिथं असं दिसतंय नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखेंनी पुन्हा कमबॅक केलाय. हा नेमका कमबॅक त्यांनी कसा केला, कशामुळे केला, थोरातांची इतकी पिछेहाट का झाली, यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर सर. स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. नमस्कार. तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर जिल्ह्यामध्ये बरीच राजकीय उलथापालथ झालेली आहे. विखे हे नगरचे पुन्हा एकदा किंगमेकर ठरले आहेत का? काय वाटतं, कसा कमबॅक केला त्यांनी? नाही, योगायोग बघा, मागच्या विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे 5 उमेदवार गारद झाले आणि या उमेदवारांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे म्हणजे अगदी थेट अमित शहापर्यंत तक्रारी केल्या की आमच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार आहेत. त्यावेळेस ही भाजपची पडझड ही फार मोठ्या चर्चेचा विषय झाला होता आणि 5ने संख्याबळ कमी झालं होतं. आता बरोबर उलट आहे की भारतीय जनता पक्षाने किंवा महायुतीने 10 पैकी 8 सीट जिंकलेल्या आहेत. 9वी सीट जी आहे रोहित पवारांची, जी शरद पवारांच्या गटाकडून ते काठावर पास झाले आणि 10वी सीट जी आहे श्रीरामपूरची, ती थोड्याशा युतीच्या बेसावधपणामुळे, उमेदवार चुकल्यामुळे किंवा उमेदवार देण्याची पद्धत चुकल्यामुळे, नाहीतर ती सुद्धा सीट महायुतीला मिळाली असती. म्हणजे 10 पैकी 8 आज महायुतीकडे आहेत आणि त्या 8 पैकी जवळपास 7 उमेदवार असे आहेत की त्यांना विखे पाटलांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झालेली आहे. म्हणजे विखे पाटील त्यांनी नुसतं कमबॅकच नाही केलं किंवा ते किंग मेकर नाही ठरले, तर ही 8ची 8 जणांची टीम जवळपास ही विखे पाटलांची आहे किंवा कुणी ना कुणी विखे पाटलाच्या गोटाशी त्याचं संबंधित आहे. म्हणजे हे फार जोरदार कमबॅक झालेलं आहे. याचं कारण जशी राज्यात महायुतीची सुनामी आली तिचेच पडसाद नगर जिल्ह्यात पण पडले आणि इथे पण महायुतीची सुनामी आली. अर्थातच विखे पाटील पुढे होते म्हणून ते किंग मेकर ठरले. बाळासाहेब थोरातांची नेमकी पिछेहाट कशामुळे झाली? त्यांचा पराभव, राज्यातले कधी काळी ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, आता पण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे असं बोललं जात होतं. राज्यव्यापी त्यांचा चेहरा होता. काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली आता लढत होती. नाना पाटीलांना काही काळासाठी बाजूला केलं गेलं होतं. पण बाळासाहेब थोरातांची त्यांच्याच प्रभागामध्ये किंवा त्यांच्याच जिल्ह्यामध्ये पिछेहाट कशी काय झाली एवढी? नाही, आपण चर्चा केली होती त्यावेळेस धांदरपळचं प्रकरण झालं होतं जसं तुम्ही मगाशी म्हणाल, आणि विखे गट संगमनेरमध्ये एक बॅकफुटवर आले होते म्हणजे त्या प्रकरणानंतर. पण त्याचे पडसाद म्हणून ज्यावेळेस विखे गटांच्या गाड्या वगैरे जाळण्यात आल्या तर त्याचं एक स्पिरिट तयार झालं आणि त्या स्पिरिट तयार झाल्यामुळे विखे गटाने परत कधी नव्हे ती तिथून पुढे विखे आणि थोरात दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकायला सुरुवात झाली. एक स्पिरिट तयार झालं त्या गाड्या जाळल्यामुळे. जर समजा त्याची प्रतिक्रिया म्हणून ही जाळपोळ झाली नसती तर न जाणो कदाचित तिथे थोडस वेगळं चित्र सुद्धा दिसू शकलं असतं. पण प्रत्यक्षात असं आहे की
संगमनेर पुरता जर विचार करायचा ठरला तर जसं विखे पाटलांना राईट हँड होते डॉक्टर सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटलांच्या राजकारणाची धाटणी थोडीशी वेगळी आहे. त्यांना ते सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत जाऊ शकतात. त्यांचा स्वभाव आक्रमक आहे आणि त्या आक्रमक स्वभावामुळेच त्याची रिॲक्शन संगमनेरमध्ये आली आणि त्यातून तोटा होण्याऐवजी फायदा झाला गाड्याच्या जाळपोळीमुळे. तर आता विषय असा झाला की विखे पाटलांना एक मोठा आधार म्हणून सुजय विखे पाटील शिर्डीमध्ये होते. ते 3 दिवस जर शिर्डीत असले तर शेजारी 3 दिवस संगमनेरमध्ये असायचे आणि मोठे विखे पाटील शिर्डीमध्ये असायचे. म्हणजे एका अर्थाने हे दोघही राबत होते. यांच्या उलट थोरात साहेबांचं असं झालं. थोरात साहेब हे सुसंस्कृत एक वजनदार नेते आहेत. 8 वेळा निवडून गेलेले आहेत. त्यांनी मतदारसंघ बांधला आहे. परंतु तो मतदारसंघ म्हणजे प्रामुख्याने संगमनेर शहर हे संवेदनशील शहर आहे. आता थोरात साहेबांना राहत्याच्या सभेमध्ये पवार साहेबांनी सांगितलं की तुमच्या ताब्यात राज्याची सूत्र दिले तर तुम्ही ती सांभाळण्याची क्षमता आहे. म्हणजे ते भावी मुख्यमंत्री म्हणून वावरत होते. उद्धव ठाकरेंच्या सभा असतील, पवार साहेबांच्या सभा असतील, त्यातलं महाविकास आघाडीचं कोऑर्डिनेशन असेल, म्हणजे नाना पटोलेंना बाजूला ठेवून बोलणी करणं असेल, तर हे त्यांच्या त्या रुजुत्या त्यांच्या स्वभावामध्ये जे आहे, जो संयम आहे, तर त्यासाठी ते राज्य पातळीवरच्या घडामोडींमध्ये व्यस्त राहिले. त्यांची एक क्लिप फिरत होती. त्या क्लिपमध्ये ते असं म्हणत होते की हे जे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे, तर यांचा दौरा कनोली मनोली पुरता मर्यादित आहे. म्हणजे कनोली मनोली नावाचे 2 गावं आहेत संगमनेर शिर्डीच्या सीमेवर. तर ते म्हणायचे हे कसले पालकमंत्री, मी राज्यभर फिरतो म्हटले. मी इथे जातो, तिथे जातो, तिथे जातो, या जिल्ह्यात जातो, त्या जिल्ह्यात जातो आणि तुम्ही मात्र कनोली मनोली म्हणजे शिर्डी आणि संगमनेर असे ते बोलायचे. पण ते प्रत्यक्षात तेच त्यांच्या आगलट आलं. ते सतत बाहेर राहिले आणि त्यांना त्यांची जागा भरून काढणारं संगमनेरमध्ये त्यांच्या तोला मोलाचं कुणी नव्हतं. म्हणजे त्यांचे डॉक्टर सुधीर तांबे होते नाही म्हणायला, त्यांच्या भगिनी देखील होत्या. पण थोरात साहेबांचा जो एक प्रभाव आहे त्या तोला मोलाचा नेता खाली नसल्यामुळे ते अशा आविर्भावात राहिले, गाफील राहिले की अमोल खताळ सारखा चेहरा सुजय विखे पाटलांनी सुजय विखे पाटील तर आपल्या विरोधात नाही, आपल्या म्हणजे उमेदवार नाही आपल्या विरोधात, आणि त्यांच्या पाठिंब्यावर अमोल खताळ ज्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी ज्यांना नव्हती, एक युवा त्याला आपण म्हणतो युवा उमेदवार कोली पाटील, त्याच्यामुळे त्यांना फारसं गांभीर्याने घेतलं नाही. हा झाला मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, थोरात ज्यावेळेस मतदारसंघाच्या बाहेर असायचे बहुतांश काळ, त्यांचा बराच काळ शिर्डीत सुद्धा गेला. म्हणजे शिर्डीमध्ये विखे पाटलांना पाडण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी त्यांनी रणनीती आखली, प्रभावती घोगरेंना उभं केलं. तर इथे सुद्धा त्यांचा शिर्डीत पण बराच वेळ गेला, राज्यात पण बराच वेळ गेला आणि ते त्यांचा असा समज झाला की आजवर ते काय करायचे, बऱ्याचशा निवडणुकीमध्ये ते स्वतःच आपले विरोधी उमेदवार ठरवायचे. म्हणजे एखाद्या पक्षाकडे जायचं, डमी उमेदवार उभा करायचा, त्याचा खर्च करायचा आणि ती लुटूपुटूची लढाई ते बऱ्याचदा खेळले आहेत. आणि जो उमेदवार एका निवडणुकीत उभा राहायचा तो परत 5 वर्षे दिसायचा नाही, 5 वर्षांनी नवा उमेदवार यायचा. यांनाही असं यावेळेसही त्यांना असं वाटलं विखे पाटलांची ताकद त्यांच्या मागे असेल, ठीक आहे, पण उमेदवार नौका आहे, त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही. आता त्याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेस लोकसभेमध्ये विखे पाटलांचा पराभव झाला त्याच वेळेस त्यांनी ठरवलं होतं की या पराभवाचा आपल्याला वचपा काढायचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ढोर मेहनत केली. म्हणजे जसं अक्षरशः गुरढोर शेतात राबतात तसे ते तिथं राबत होते, दोघही पिता पुत्र. त्यांनी काही ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावर त्यांनी संगमनेरमध्ये निधी दिला. ते 5-6 वर्षापासून तिथे परिश्रम घेत होते. आपल्याला असं, लोकांना असं वाटायचं, माझ्यासारख्या पत्रकारांना सुद्धा वाटायचं की हे शिर्डी सोडून त्या संगमनेरमध्ये एवढं काय करतायत, तिथं काय होणार आहे करून. सगळेजण म्हणायचे काय विखे पाटील त्या संगमनेरमध्ये उभं खडकाल धडका घेतायत, कशाला जातात यांनी यांचा मतदारसंघाचा, कारण इथंही मोठी इन्कम्बन्सी विखे पाटलांच्या विरोधात होती. परंतु आता थोरात साहेब राज्यात फिरतायत, शिर्डीत फिरतायत, त्यांची जागा भरून घ्यायला कुणी नाहीये आणि विखे पाटलांनी त्यांचा बाले किल्ला पोखरलेला आहे. त्यांचं नेटवर्क हे प्रामुख्याने ठेकेदारांचं, कार्यकर्त्यांचं नेटवर्क होतं.
म्हणजे त्यांचे खडीचे क्रशर असतील, ते वाळू वाहतूक करणारे असतील, मुरुम वाहतूक करणारे असतील, ही ठेकेदार मंडळी, जिल्हा परिषदेचे सदस्य, यांचे कार्यकर्ते, ते त्यांचा त्यांचा गट बघून घ्यायचे आणि थोरात साहेब त्यांच्यावर विसंबून राजकारण करायचे. त्यांचं गाव पातळीवरचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग नव्हतं. ते या ठेकेदार कार्यकर्त्यांवर अवलंबून होते. विखे पाटलांनी रणनीतीचा एक भाग म्हणून या सगळ्या ठेकेदारांवर वर्ष दीड वर्षापूर्वीच इतके मोठमोठे दंड ठोठवले, त्यांचे खडीचे क्रशर बंद केले. त्याचा परिणाम असा झाला, ते नेटवर्क एक तर घाबरलं, एक तर हतबल झालं. रस्त्यावर येऊन संघर्ष करण्यासारखं किंवा निवडणुकीची व्यूहरचना आखण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. पण त्या डॉक्टर जयश्री थोरातांवर ज्यावेळेस वादग्रस्त विधान झालं, त्याच्या रिएक्शनला मात्र त्यातले काही कार्यकर्ते रस्त्यावर आले. त्यात प्रामुख्याने त्यांच्या बंधू इंद्रजित थोरात यांचा समावेश होता. ती जाळपोळ विखे गटाला संजीवनी देणारी ठरली आणि मग तिथून पुढे खरं राजकारण रंगात आलं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोरात मतदारसंघामध्ये नाही आहेत. विखेंनी बाले किल्ला, नेटवर्क, सगळं एक तर त्यांचं नेटवर्क हातबल केलेलं आहे आणि त्यातच या संघर्षात थोरात साहेब कुठेच दिसत नाही. त्यांची मुलगी आहे, त्यांचं अजून अद्याप त्यांना राजकारण समजायचं आहे. त्या नवख्या होत्या, त्या नेतृत्व करत होत्या आणि प्रत्यक्षात बाले किल्ला यांनी पोखरला होता. हा झाला एक दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे बटेंगे तो कटेंगे हा जो प्रचार आहे, हा संगमनेर शहरामध्ये चालला. ते संवेदनशील शहर आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जी गफलत झाली त्यामुळे भाजपचा मतदार बिथरला आणि त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा प्रचार खोलवर नेला. नुसतं त्यांनीच नेला नाही, तर आमच्या नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर सरला बेट नावाचं वारकरी संप्रदायाचं एक ठिकाण आहे आणि ते मोठं म्हणजे त्याला आपण म्हणतो मोठं केंद्र आहे वारकरी संप्रदायाचं. गंगागिरी महाराजांचं ते सरला बेट आहे आणि तिथल्या रामगिरी महाराजांनी त्यांच्यावर कारवाई करावी असे जे ते उलेमांचं पत्र होतं, त्याच्यामध्ये तो रामगिरी महाराजांचा सुद्धा उल्लेख होता की त्यांना अटक करावी, कायदेशीर कारवाई करावी. त्याचा परिणाम असा झाला, रामगिरी महाराजांना मानणारा फार मोठा भक्त वर्ग आहे. म्हणजे ती जी गादी आहे वारकरी संप्रदायाची, म्हणजे ते जे सद्गुरू गंगागीर महाराज होते, ज्यांनी साईबाबांचा परिचय करून दिला शिर्डीकरांना की हे महान योगी आहे, हा हिरा आहे. त्यामुळे गंगागीर महाराजांविषयी एक अतिशय पराकुटीची श्रद्धा, त्या गंगागीर महाराजांच्या बेटाचे वारसदार म्हणून रामगिरी महाराज हे ब्रह्मचारी, त्यांचा फार मोठा वर्ग या संपूर्ण नगर जिल्हा, नगर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे आणि त्या या पत्रामुळे हे वारकरी बिथरले. या मतदारसंघामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ही वारकरी मंडळी बटेंगे तो कटेंगेचा प्रचार सर्रास करत होती. याचा अंदाज सेक्युलर विचारसरणी असलेल्या थोरातांना आला नाही आणि त्याच्यामुळे ज्या संगमनेर मधून त्यांना फार मोठी बढत अपेक्षित असते, तिथे त्यांना ती मिळाली नाही. आणि त्यांचे जे आजूबाजूचे जे अजून 2-3 जिल्हा परिषदेचे गट आहे, प्रामुख्याने तळेगाव गट, तिथे त्यांना फार मोठा फटका बसला आणि मतपेट्या ज्यावेळेस फुटल्या त्यावेळेस बऱ्याचशा जिल्हा परिषद गटातून आणि शहरातून सुद्धा अमोल खताळांना आघाडी मिळाली आणि बाळासाहेब थोरातांचा धक्कादायक पराभव झाला. त्या पराभवामुळे त्यांचे चाहते अक्षरशः हळहळले. लोकसभेला थोरात, लंके, तनपुरे यांनी विखेंविरोधात आक्रमक प्रचार केला होता. विखेंनी फक्त थोरातांना पाडलं नाही तर लंके आणि तनपुरे दोघांनाही पाडून या तिघांचा एकत्रित आपल्या लोकसभेच्या पराभवाचा वचपा घेतलाय का? हा, वचपा घेतला, परंतु त्याला वचपा घेणं सोपं का झालं, थोरातांना पाडणं सुद्धा सोपं का झालं, तर आपण संगमनेरमध्ये बघतो की सुजय विखेंनी जंग जंग पछाडलं. म्हणजे त्यांची मेहनत तर आम्ही रोज बघत होतो. त्या मेहनतीला म्हणजे काही सीमा नाही. अशी मेहनत ही त्याच्या मागे अंतप्रेरणा एकच होती की कुठल्याही परिस्थितीत हिशोब चुकता करायचा, काहीही करायची त्यांची तयारी होती. म्हणजे कशा अर्थाने की छोटे 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 जे समाज घटक आहेत त्यांना आपल्याशी जोडायचं, मतदान घडून आणायचं, कार्यकर्ते समोरचे कार्यकर्ते फोडायचे, जे काही करणं शक्य होतं. त्यांचं एक विखे पॅटर्न ठरलेला आहे राजकारणाचा, तो त्यांनी तिथे अवलंबला, फार मोठी मेहनत घेतली. आता इकडे
प्राजक्त तनपुरेंचा विषय असा आहे की शिवाजीराव कर्डिले हे मुळातच त्यांचे स्नेही विखे गटाचेच उमेदवार होते. आता वास्तविक पाहता प्राजक्त तनपुरेंचं मंत्री म्हणून काम खूप चांगलं होतं. मंत्रिपदाचा त्यांनी आधार घेऊन मतदारसंघाची बांधणी केली, कामही भरपूर केली. परंतु लाडकी बहीण, कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे, हे जे दोन फॅक्टर आहेत, हे इतक्या गांभीर्याने एकतरी लाडकी बहीण तरी थोडीफार गांभीर्याने घेतली, परंतु बटेंगे तो कटेंगे हा प्रचार विरोधकांच्या लक्षात आला नाही आणि त्याची परिणिती अशी झाली की महायुतीची, मगाशी मी सांगितलं तसं, नुसती लाट नव्हती, ती फार मोठी लाट किंवा सुनामी होती. त्याचाही फटका तिकडे राहुरीमध्ये बसला आणि शिवाजीराव कर्डिले जे की विखे समर्थक आहेत, तिथे विखेंनी त्यांच्या मागे शक्ती उभी केली होती. तसा राहुरी तालुका जो आहे तो त्यांचं होम ग्राउंड आहे विखे पाटलाचं. त्याच्यामुळे तिथे त्यांना विखेंची मदत झाली. उघड आहे शिवाजीराव कर्डिलेंच्या विजयामध्ये विखे पाटलांचा वाटा आहे. राहिलं पारनेर. आता पारनेर मधलं राजकारण असं आहे की हे जे काशीनाथ दाते सर आहे, हे 5 वर्षापूर्वी म्हणजे ज्या वेळेस विजय आवटींचा पराभव झाला त्याच्या आधी निलेश लंके आणि काशीनाथ दाते हे आवटींचे कार्यकर्ते होते किंवा आवटींच्या गोटात होते. हे काशीनाथ दाते हे म्हणजे सिनियर पॉलिटिशियन आहे. जिल्हा परिषदेचे ते काही काळ म्हणजे एकदम सदस्य पण होते. ते तसे वसंतराव तिथले जे माजी आमदार आहेत वसंतराव झावरे यांचे सुद्धा समर्थक म्हणून ते कार्यरत होते आणि विखे गटासोबत सुद्धा त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. आता तिथे सुद्धा नगर तालुका आणि पारनेर इथे जो विखे गट आहे, या विखे गटाची जी शक्ती आहे तर ती सुद्धा त्यांना तिथे पूरक ठरली. आणि तिथल्या सुद्धा बातमीदारांकडे मी चौकशी केली तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की एक आहे तो सेफ आहे, हे कार्ड तिथे सुद्धा चाललं आणि लाडक्या बहिणीने सुद्धा तिथे महाविकास आघाडीला तडाखा देण्यामध्ये मोठी भूमिका बजावली. ते फार संघर्ष झाला मोठा. काशीनाथ दाते केवळ 1,500 मतांनी विजयी झालेले, म्हणजे तिथं त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. म्हणजे लंकेंचं तिथं प्रस्त होतच, पण त्याच्या जोडीला हे दोन मुद्दे आल्यामुळे आणि विखेंची ताकद निर्णायक ठरल्यामुळे हे सीट सुद्धा त्यांनी काढलं आणि आपलं जी लोकसभा होती या लोकसभेचा वचपा त्यांनी हे तीनही मोहरे, सगळ्यात महत्वाचा मोहरा त्यांनी गारद केला तो थोरातांचा. म्हणजे आधी थोरातांनी विखेंना पाडलं, मग विखेंनी थोरातांना पाडलं. ज्या दोन दिग्गजांभोवती नगर जिल्ह्याचं राजकारण करायचं यांचा संघर्ष थेट विधानसभेत सुद्धा पाहायला मिळायचा. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये जो मंत्री असेल तो अत्यंत त्याला आपण काय म्हणतो, दोघांमध्ये जुगलबंदी चालायची. म्हणजे समजा थोरात साहेब ज्या काळात मंत्री होते त्या काळात विखे पाटील त्यांच्यावर तुटून पडायचे, विखे पाटील मंत्री झाले थोरात तुटून पडायचे. म्हणजे ती जुगलबंदी विधानसभेत जी आपल्याला पाहायला मिळाली ते इतका तो मोठा संघर्ष 5-6-7 वर्षापासून सुरू होता. त्याची परिणिती अशी झाली आता की थोरातांसारखा एक दिग्गज मोहरा काँग्रेसचा तो घरी बसला आणि जे विखे पाटील घराणं आहे ज्यांना पराभव सहसा माहीत नसतो, म्हणजे माझे खासदार बाळासाहेब विखे पाटील पडलेले आहेत निवडणुकीमध्ये असं काही नाही, त्याच मतदारसंघात ते पडलेले होते. आता तिथे सुजय विखे पडले, पण सुजय विखे पडतील हे कोणालाही वाटलं नव्हतं. तसं थोरात साहेब पडतील हेही कोणाला वाटलं नव्हतं. तर थोरातांचं इतक्या वर्षाचं राजकारण, अनेक वर्ष त्यांनी राजकारण केलं, त्यांचा जिल्हा सांभाळला. आता कुठेतरी थोरातांचं राजकारण धोक्यात आलंय असं वाटतंय का, की यातूनही थोरात कमबॅक करतील? काय वाटतं? आता थोरात साहेबांचं तिथे संस्थात्मक नेटवर्क फार मोठं आहे. म्हणजे त्यांचा सहकारी साखर कारखाना उत्तम आहे, चांगला भाव देणारा आहे, त्यांचा दूध संघ उत्तम आहे, त्यांची शैक्षणिक संस्था जी आहे ती सुद्धा उत्तम आहे. म्हणजे त्या संस्थात्मक पातळीवर राज्यातल्या ज्या काही सर्वोत्तम संस्था आहेत त्यांच्या रांगेमधले थोरातांच्या संस्था आहेत. त्यांचा व्याप मोठा आहे, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं जाळं आहे. म्हणजे ते कमबॅक करण्यापेक्षा त्यांचं तिथलं अस्तित्व मिटून टाकणं एवढं किंवा ते थांबणं किंवा ते धुसर होणं हे शक्य नाही, कारण त्यांचंही नेटवर्क मोठं आहे. आणि आता थोरात साहेबांचा पराभव हा त्यांच्याही कार्यकर्त्यांना, जसं विखे पाटलांचे कार्यकर्ते या संघर्षानंतर चार्ज झाले, तर आता या पराभवानंतर थोरातांचे कार्यकर्ते सुद्धा परत मैदानात उतरतील, त्यांचं कामकाज चालू होईल. पण
मोठी अडचण एक आहे की थोरात साहेबांचं वय मॅटर करतं. ते जवळपास त्यांचं म्हणजे 75 पार करून 80 वर्षाच्या ते जवळ जात आहे. दुसरी गोष्ट असं आहे की जसं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सुजय विखे पाटलांची मगाशी मी सांगितलं तशी मदत झाली, तसं थोरात साहेबांचा जो मुलगा आहे, ज्याला म्हणतो ना घरातला आधार, तो अमेरिकेत आहे आणि त्यांना त्यांच्या चिरंजीवांना इथल्या पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही. आता त्यांना लॉन्च करायचं होतं या निवडणुकीमध्ये आणि त्या लॉन्च पण झाल्या होत्या, डॉक्टर जयश्री थोरात. पण मुद्दा आता असा आहे की थोरात साहेब पडलेले आहेत आणि आता पुढच्या निवडणुकीला नवीन चेहरा म्हणून त्यांना मैदानात उतरवायचं असेल तर ही 5 वर्ष थोरात साहेबांच्या दृष्टीने अतिशय संघर्षाची असतील. कारण अमोल खताळ हे काही तिथे आमदार नाहीत, म्हणजे आहेत आमदार दृश्य स्वरूपात, परंतु बिहाइंड द कर्टन तिथे आमदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील, की ज्यांच्या डोक्यामध्ये अद्यापही नगरच्या पराभवाचा राग आहे आणि तो वारंवार त्यांच्या विधानातून दिसतो आहे. टायगर अभी जिंदा है ही जी त्यांची टॅगलाईन आहे ती रागाची, संतापाची, एका अर्थाने धडा शिकवण्याची उर्मी जागवणारी ती टॅगलाईन आहे. त्याच्यामुळे आगामी काळ थोरातांच्या दृष्टीने थोडासा कठीण आणि संघर्षाचा काळ असणार आहे. सर, आतापर्यंत आपण नगर जिल्ह्यातल्या विधानसभेत आणि लोकसभेत घडलेल्या राजकारणाबद्दल बोललो. पण आपण नगर जिल्ह्याबद्दल बोलत असताना एक विधानसभा मतदारसंघ असा आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार आहे. तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड. नगर जिल्ह्यातील सगळ्यात उत्कंठावर्धक निवडणूक तिथं झाली असं बोललं गेलं. अजूनपर्यंत त्याची चर्चा होते, त्यांच्या क्लिप्स फिरतायत. अख्ख्या महाराष्ट्रात त्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 27व्या राऊंडला रोहित पवारांना फक्त 1200 मतांनी आघाडी घेता आली, 1200 मतांनी जिंकता आलं. काय वाटतं या निवडणुकीत तुम्हाला काय दिसलं आणि कशी झाली ही फाईट, आणि ही फाईट रोहित पवारांसाठी किती महत्वाची होती? रोहित पवार जसं इकडे थोरात साहेब राज्याचं राजकारण करत होते, तसं तिकडे शरद पवार गटाचं राज्याचं राजकारण पाहण्यामध्ये रोहित पवार हे मशगूल होते. आणि प्राध्यापक राम शिंदे जे आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. आणि आपण जी आता ही सगळी गोळाबेरीज बघितली, 10 पैकी 8 महायुती, तर त्याच्यामध्ये मूळ भारतीय जनता पक्षाचा चेहरा शोधावा लागेल किंवा जवळपास नाही म्हटलं तरी चालेल. त्यांनी बाहेरून घेतलेली ही जी मंडळी आहेत ही भाजपच्या गोटात दाखल झाली, त्यांच्या रावट्या त्यांनी भाजपच्या अंगणात टाकल्या आणि ते भाजपचे म्हणून निवडून आले. पण भाजपचा जो चेहरा आहे किंवा मूळ भाजपचे प्रतिनिधी म्हणून फक्त राम शिंदे नगर जिल्ह्यामध्ये सर्वात पुढे आहेत, म्हणजे किंवा ते एकमेव आमदार होते. अजून राम शिंदेचं वैशिष्ट्य असं आहे, ते अहिल्याबाई होळकरांच्या वंशावळीमधले ते वंशज आहेत. त्याच्यामुळे तो फडणवीसांच्या दृष्टीने, भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा ओबीसी चेहरा आहे. त्यामुळे जरी रोहित पवारांच्या विरोधात ते पराभूत झाले तरीही त्यांना विधान परिषदेवर घेतलं, म्हणजे पंकजा ताईंच्या आधी त्यांना प्रायोरिटीने विधान परिषदेवर घेतलं. आताही त्यांना परत मैदानात उतरवलं. आता जसं थोरात साहेब बाहेर तसे रोहित पवार देखील बाहेर. आणि इथे सुद्धा लाडकी बहीण आणि त्याला आपण म्हणतो ना की माधव फॉर्म्युला जो आहे भारतीय जनता पक्षाचा, तो इथे कामाला आला. त्याचा परिणाम असा झाला की ज्याला आपण निवडणुकीतलं बळ म्हणतो, निवडणुकीतली ताकद म्हणतो, ती रोहित पवारांकडे अधिक होती. परंतु या भारतीय जनता पक्षाची ताकद म्हणजे प्रभाव, लाडकी बहीण आणि जी एक मोठी लाट भारतीय जनता पक्षाची आली होती, त्यामुळे रोहित पवारांची दमछाक झाली आणि त्यांना विजय मिळवता मिळवता नाकी दम आला. त्याचं कारणच एक आहे की भाजपची सुनामी. लोकसभा निकालापासून सगळ्यांचं लक्ष नगर जिल्ह्यांवर होतं की विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष कुठे जाईल, कुठे लढा जाईल. त्याचं व्यवस्थित विश्लेषण तुम्ही आजच्या व्हिडिओमधून केलं. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार.